हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? हे बघा, आज मी लावणार आहे गणपती मेहंदी. आणि ही मेहंदी कशी भिजवायची आणि याच्यामध्ये मी काय काय टाकते, मी कशी लावते नेहमी, ते तुम्हाला आज मी शेअर करते. तर तुम्ही बघा आता मी काय काय टाकते ते सांगते तुम्हाला. हे बघा, मी रात्री मेथीचे दाणे भिजू घातलेले आहे. हे आपल्याला जेवढे आपले केसाची हे आहे तेवढ्या त्यानुसार हे मेथीचे दाणे भिजू घालायचे. आणि हे त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे साईडला. आणि मी एक बीटरूट पण टाकते केसांना छान कलर यासाठी. आणि थोडंसं निंबू पिळून टाकते आणि ॲलोवेरा पण टाकते. आणि परत नंतर या बघा इकडे, आणि मी गॅसवर चहापत्तीचं पाणी पण शिजून घेतलेलं आहे. मी हे 2 कप ठेवलं होतं आणि त्याचं 1 कप होईपर्यंत हे पूर्ण शिजून घेतलेलं आहे. तर चला मग आता आपण मेहंदी भिजूया केसांना लावायला. कसे छान कलर येते ह्या केसांना. तर बघा, मी आता ॲलोवेराचे असे काप करून घेणार आहे आणि मस्त मिक्सरातून असे बारीक फिरून घेणार आहे त्यांना. तर मी डायरेक्टच असे काप करत आहे, कारण की मला वेळ नाही आहे. थोडंसं हे करत आहे. आणि त्याच्यामध्ये एक बीटरूट टाकणार आहे कापून. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक होऊन जाते. आणि बघा, मी ह्याच्यामध्ये हे मेथी दाणे सर्व टाकून देणार आहे आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक पिसून घेणार आहे. नंतर मी निंबू टाकणार आहे, आत्ताच नाही. तर तुम्ही हे मी बारीक करते तोपर्यंत. तर तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान कलर आलेला आहे माझ्या ह्या पेस्टला, कारण की हे बीटरूटमुळे. आणि हे बीटरूट एकदम फ्रेश होतं, मी कालच बाजारातून घेऊन आली होती. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि हे डायरेक्ट मी मेहंदीमध्ये टाकणार आहे. तर गणपती मेहंदी मी आधीपासून गणपती मेहंदीच लावते, तर मला याचा रिझल्ट खूप आवडतो मेहंदीचा. तर बघा, हे जे मी चहा पावडरचं पाणी केलेलं आहे. आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मी शेवटी काय टाकणार आहे ते मी सर्वात शेवटी सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. काहीच तुम्ही मला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आणि आम्हाला कसे व्हिडिओ बनवावे आम्ही तुमच्यासाठी, तर ते आम्हाला कमेंट करून बोला आणि सांगा की तुम्हाला की माझे व्हिडिओ आवडतात की नाही आणि मी तुमच्यासाठी कसे व्हिडिओ बनवायचे. प्लीज आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर तुम्ही बघू शकता, मी याच्यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे. याच्यात दही पण टाकायचं. कोणी दही टाकते, तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे दही टाकते कोणी, तर माझ्याकडे नाही आहे. आणि हे छान मी मिक्स करत आहे. मग आता मी असं भिजवलेलं आहे. आता आपल्याला आपल्या केसाच्या नुसार हे म्हणजे किती पातळ पाहिजे, किती काय, तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं करत. तर माझ्या केसाला हे 1 पाकिट पुरेसं आहे. तर तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्ही ह्याची अकॉर्डिंग बघू शकता मेहंदीची. कोणांची खूप लांब केस असतात, तर 2. तर हे बघा, असं मी भिजवलेलं आहे. आणि हे मी रात्रभर ठेवणार आहे, कारण की रात्रभर ठेवल्यामुळे याला छान कलर येतो. आणि सकाळी उठल्या मी 8-9 वाजता हे केसांना लावणार आहे. तर हे 2-3 तास ठेवणार आहे केसांना. यांनी केसाला ब्राऊन कलर नॅचरली ब्राऊन कलर येतो आणि खूप शायनिंग दिसतात केसाचे. आणि ॲलोवेरा असल्यामुळे खूपच शायनिंग मारतात केस आणि बीटरूटमुळे त्यांना कलर येतो. तर हे बघू शकता तुम्ही, मी आता असं छान भिजवलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं लिंबाचं रस टाकणार आहे. तर बघा, मी अर्ध निंबू सर्व याच्यामध्ये पिळून टाकलेला आहे. आणि आता मी सर्वात शेवटी जे माझ्याकडे आहे ते माझं फेवरेट आवळा पावडर. हे तर सर्वांकडेच राहते, पण हे मला खूप, मी जेव्हा मेहंदी लावते, पॅक लावते, त्याच्यामध्ये माझं आवळा पावडर हे असते. तर बघा, हे मी थोडंसं 1 चम्मच मी आवळा पावडर टाकणार आहे. याने कसं केसांना छान पॅक मिळतो आणि आपल्या केसांची ग्रोथ पण वाढते. आवळा हा सर्वांनाच माहीत आहे की आवळा किती गुणधर्म आहे, गुणकार आहे. तर चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओला. आणि करा तोपर्यंत कमेंट आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आम्हाला सांगा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ. तर बाय.